उपसरपंच नारंगी ग्रामपंचायत केतन दादा यांचं सुद्धा इथे स्वागत होणार आहे. स्वागत करायचं आहे. पहिल्या बॅचला थोडीशी आपल्याला इकडे तिकडे होते कॉमेंट्री आणि त्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेले आहेत त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. इथे राहुल दादांचं स्वागत होत आहे. या गावचे पोलीस पाटील सन्माननीय प्रतिभा पाटील यांचं इथे स्वागत होणार आहे. तर मी आयोजक केतन पाटील दादा तुम्हालाच मी विनंती करतोय की तुम्ही मॅडमचं स्वागत करायचं आहे. लगातार 2 6 मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज नंदन दादा यांच्याकडून आणि सन्माननीय प्रणय पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची मी प्रणय म्हात्रे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. एक युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रणय म्हात्रे यांचं इथे स्वागत होत आहे. एक 6 तर लागलाय म्हणजे हाक दिली. 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सो 2000 रुपयाचं कॅश प्राइज जिंकण्याची संधी. हो 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 खोलवर टप्प्याचा बॉल होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. सो 2000 रुपये वाचले. आत्ताच्या बॉलवर सुद्धा 2 षटकार जर षटकार मारला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. सन्माननीय पोलीस पाटील मॅडमचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सौभाग्यवती आपल्या गिरीश दादांच्या त्यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे. सन्माननीय स्वप्नील पाटील कुसुंबळे विभाग प्रमुख यांचं सुद्धा इथे स्वागत होणार आहे. कुर्डूस विभाग प्रमुख सॉरी. ओके हा आत्ता जर 6 लागला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तो स्ट्राइक एंडला आय थिंक सूरज पाटील आहे. प्रणय म्हात्रे आपल्या खारेपाड विभागातील युवा उद्योजक त्यांचं सुद्धा इथे या ठिकाणी स्वागत होत आहे. प्रमुख सन्माननीय स्वप्नील दादांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. माहितकूरने टाकलेला हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातोय
आणि 2000 रुपयांचा कॅश प्राइज अखेरीस सूरज पाटील मॅन फ्रॉम हशिवरे याच्या नावावर. यंग डॅशिंग सन्माननीय जीवन पाटील तुमचं स्वागत राहिलेलं आहे दादा. प्लीज 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 प्लीज. पुन्हा एकदा 2 6 मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय नंदन दादा यांच्याकडून. पाहुण्यांचं स्वागत सुद्धा होत आहे इथे. थँक्यू. व्हॉट यू कॉम्बॉक्स. वेट आपल्या या संपूर्ण स्पर्धेसाठी अर्थातच खारेपाट चॅम्पियन्स लीग 2025 सीझन फर्स्ट यामध्ये सन्माननीय डॅशिंग व्यक्तिमत्व राजाबाई केणी यांच्याकडून तब्बल 1 लाख रुपयाची देणगी आलेली आहे. जोरदार टाळ्या. आणि शेठ धन्यवाद की तुम्ही आम्हाला या स्पर्धेसाठी एवढी मोलाची मदत केल्याबद्दल. थँक्यू. व्हॉट यू कॉम्बॉक्स. धन्यवाद कपिल. दादा यांच्याकडून. हॅलो. धन्यवाद कपिल. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 धावा. AK वॉरियर्स परुळपाडा विरुद्ध RM सप्लायर जिराड या 2 संघांमधील हा उद्घाटनीय सामना खारेपाट चॅम्पियन लीग 2025 पर्व पहिलं. आणि पहिल्याच पर्वातील पहिल्याच लढतीमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच धावांचा पाऊस पडताना ते दिसतोय. 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये तुफान फलंदाजी होताना दिसली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये माहितपूरच्या गोलंदाजीवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. सन्माननीय दिलीप घासे यांचा इथे सन्मान होणार आहे. ते सुद्धा इथे या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी गिरीश म्हात्रे यांना करतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. सूरज पाटीलच्या बॅट मधून येतो एक ब्रँडेड षटकार. द बॅट असं कनेक्शन झालं होतं. dreamscricket.in च्या माध्यमातून आपण YouTube वरती ही लाईव्ह स्पर्धा पाहतोय. चेंडू फुटला किंवा चेंडू हरवला, शेवटच्या ओव्हरमध्ये जरी चेंडू गेला फुटला
तरी चेंडू नवीन देणे. ओके, आत्ता जर 6 मारला तर खऱ्या अर्थाने ते 2000 रुपयाचं बक्षीस आहे. सॉरी, माझ्याकडून मिसअंडरस्टँडिंग झाली होती. येस, डेफिनेटली. राजू प्रभाळे यांचं स्वागत इथे होणार आहे. आता जर 6 मारला तर पुन्हा एकदा नंदनदादांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सो आज नंदनदादा खेळाडूंकडून चौकार षटकारांची आतिषबाजी पाहण्यासाठी आलेले आहेत. ऑलरेडी सूरजने 2000 रुपये जिंकलेले आहेत. विकेट घेतली तरी सुद्धा 1000 रुपये. ओहो, फायनली विकेट. सन्माननीय अमोल सिद्धेश्वर पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा इथे स्वागत होणार आहे. धन्यवाद सर्व पाहुण्यांचं. मी घाई गडबडीमध्ये काही लोकांचा सत्कार करणं राहून जाते आपल्याकडून. थोडीशी घाई गडबड होते, पण तो सत्कार होणार आहे हे मात्र निश्चित आहे. कारण आपल्या हां विकेट गेलेले 1000 रुपये नंदनदादांकडून दिलेले आहेत. सन्माननीय काकांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे. अमोल दादांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मनोज मोकल 1000 रुपयाचं बक्षीस जिंकलेलं आहे. शुभम नोट डाऊन करून. तर पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया, जिथे सौरभ भुरे आपला वेट करतायत आणि सुमधुर वाणीमध्ये सौरभ भुरे या मॅचचं वर्णन करतील. धन्यवाद कपिल. गोलंदाजाने पहिले 3 चेंडू खूप खराब टाकले, परंतु अखेर चौथ्या चेंडूवरती मात्र जो फलंदाज डेंजरस येथे मैदानावरती दिसत होता त्या फलंदाजाला इथे मात्र तंबूमध्ये पाठवलंय. सूरजची खेळी आपण पाहिली. एकूण 27 धावांची त्याने जिगरबाज खेळी येथे उभारली आहे. संघाची धावसंख्या 45 धावा, 2 विकेट. यावेळचा चेंडू ऑन साइडला मिडॉनच्या दिशेने लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक चेंडूला सहजरित्या फील्ड करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती नोंदवली जाते. धावसंख्या पोहोचली आहे. एके वॉरियर्स परुरपाडा या संघाची 46 धावा, 2 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात 6 षटकांचा हा सामना आहे. 2 चौकारांसाठी सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे नंदनदादांकडून. या वळचा फॉलोइंग स्वीप, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. एक सन्मान आपण घेतोय जो नृत्य आविष्कार आपल्या समोर भेटवस्तू आलेली आहे त्यांना. तर सर्व मान्यवरांमध्ये सरपंच साहेब सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय. डॉक्टर आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय. कारण सध्या नाच गाणं हा विषय मुलींसाठी खूप चर्चेचा विषय राहतो. कारण घरचे पाठवत नाहीत त्यांना डान्स करण्यासाठी, पण आपली कला सादर करण्यासाठी या संपूर्ण डान्स ग्रुप इथे आलाय आणि खूप सुंदर नृत्य त्यांनी सादर केलं. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना मानवंदना देणारं गीत त्यांनी सादर केलं. त्यानंतर अंबाबाईचं गीत त्यांनी या ठिकाणी जोगवा सादर केला. त्याच्यासाठी सन्माननीय पाहुण्यांकडून हे बक्षीस पैसे रुपये बक्षीस आलेलं आहे, ते सुद्धा देण्याची मी विनंती करतोय. सन्माननीय डॉक्टर जगन्नाथ पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस त्यांना आलेलं आहे.
जोरदार टाळ्या या डान्स ग्रुपसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. पैसे पैसे राहुल पाटील यांच्याकडून आलेले आहेत. त्या सर्व दात्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण आयोजन आणि त्यामध्ये संपूर्ण शिवसेना ग्रुप आहे. भगवे आमचे रक्त आहे आणि भगवे आमचे रक्त आणि तख्त हिंदवी बाणा आणि जात आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना आणि शिवसेना. या वेळचा पूलचा फटका सक्सेसफुल. डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. कम्मालीची येथे फटकेबाजी मैदानावरती उद्घाटनीय सामना रंगतोय. खारेपाट चॅम्पियन लीग 2025. आता जर 6 मारला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे नंदन दादांकडून. खास करून या खेळाडूचा मी उल्लेख करेन. रायगडच्या टीम मध्ये, लेदरच्या टीम मध्ये याची निवड झालेली आहे. सॉरी 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 फॉर डिस्टर्बन्स. ओके, ओटीओ कॉम्बॉक्स. खूप डिस्टर्बन्स होतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. येस बरोबर. लागोपाठ दुसऱ्या चेंडूवरती येतो. हॅलो. एक हॅलो. 1000 रुपयाचा कॅश प्राइज ऑलरेडी जिंकला येतो आणि आता मारले, आता एक 6 मारला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज हॅट्रिक साठी. हॅलो. आपण पाहतोय सुंदर फटकेबाजी एके वॉरियर्स.
उर्फ बबलू 19 धावांवरती खेळतोय तर विकेट अभिषेक घेतली नाईक ते 1000 रुपये. हर्षल पाटीलच्या बॅट मधून सुद्धा निघतोय एक गगनचुंबी गगनभेदी षटकार. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा एक मोठा बिग ब्लो षटकार. उद्घाटनीय सामना आहे आणि उद्घाटनीय सामन्यामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस धावांचा महापूर येथे पाहायला मिळतोय. 6 षटकांचा सामना आहे मित्रांनो. आतापर्यंत धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत त्या म्हणजे 90 धावा. हर्षल पुढीलच्या सलग 3 चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर कॉमेंट्री बॉक्सला दिलेली गोल्डन अशी सलामी षटकार. तीन चेंडूवरती 3 षटकार. गोलंदाज नितेश चंदने. एक चेंडू ओव्हर पिच, एक चेंडू फुल टॉस, एक चेंडू पुन्हा एकदा ओव्हर पिच. गोलंदाजाला इथे मात्र नक्कीच आपल्या योग्य टप्प्यावरती काम करावं लागणार आहे. अचूक टप्पा अचूक दिशेने येथे त्याला गोलंदाजी करावी लागणार आहे. नितेश पुढील चेंडू घेऊन आणखीन एक खराब चेंडू फुल टॉस फ्लॅट अँड फ्युरियस. कमालीची फलंदाजी. 100+ धावा 102 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. 100 अप. या स्पर्धेची ही खास गोष्ट आहे. पहिला सामना 5 ओव्हरचा सामना आणि 6 ओव्हरचा सामना आणि 6 ओव्हर अजून झालेले नाहीत आणि 100 पार धावा संख्या 5 ओव्हरची आहे ना. येस सॉरी. बबलू पाटील यावेळचा चेंडू मात्र गोलंदाजाने 4 चेंडू खराब टाकल्यानंतर मात्र 5वा चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती बुंद्यामध्ये पडलाय. मिडॉनच्या दिशेने लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत. धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या पोहोचते 103 वरती. शेवटचे षटक शेवटचा चेंडू. यावेळचा शेवटचा चेंडू सुद्धा परफेक्ट यॉर्कर लेन पद्धतीचा हा चेंडू होता. 5 षटकांचा खेळ येथे मात्र पूर्ण होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर शुभम कानमुरे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण गुणलेखन पाहणार आहोत. तर 104 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. एकूण षटकार आपण जर पाहिले पहिल्या ओव्हरमध्ये 1 षटकार बसला, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकार बसले, तिसऱ्या षटकामध्ये 4 षटकार बसले, चौथ्या षटकामध्ये 3 षटकार बसले आणि 5व्या षटकामध्ये एकूण 4 षटकार बसले. यानंतर होणारा सामना आहे आद्य सप्लायर मात्रोळी विरुद्ध ए वॉरियर्स झिराड. या दोन संघांना विनंती असेल लवकरात लवकर नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आद्य सप्लायर मात्रोळी संघाचा कर्णधार तसेच ए वॉरियर्स झिराड संघाचा कर्णधार. हॅलो सौभाग्यता नंदन पाटील. ही स्पर्धा संपल्यानंतर या मैदानावर BCC तिनविरा आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा होणार आहे. दिनांक 11, 12, 13, 14 डिसेंबर
रोजी ही स्पर्धा संपन्न होणार आहे. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 11,000 रुपये असणार आहेत. उत्कृष्ट फलंदाज आकर्षक कूलर, उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक कूलर आणि मालिकावीरासाठी आकर्षक सायकल असणार आहे. आणि सौ भाग्यता नंदन पाटील, शिवसेना महिला अलिबाग तालुका प्रमुख यांच्याकडून मालिकावीर यांच्यासाठी त्या स्पर्धेसाठी सायकल दिली गेलेली आहे. आणि फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी कूलर दिलेला आहे. सो थँक्यू सो मच. आणि दिलीप नंदकुमार पाटील जे सरपंच आहेत त्यांच्याकडून द्वितीय क्रमांक 25,000 रुपये दिलेले आहेत. सो थँक्यू सो मच. आणि अमोल सिद्धेश्वर पाटील यांच्याकडून 11,000 रुपये आलेले आहेत. तृतीय क्रमांकाचं बक्षीस. थँक्यू सो मच. टॉस उडवण्यासाठी चला आद्य सप्लायर्स मात्रोळी आणि ए वॉरियर्स. हॅलो, चला टॉस बॉक्स मध्ये येस आद्य सप्लायर्स मात्रोळी टीम कॅप्टन आणि ए वॉरियर्स जिराट टीम कॅप्टन येस किशोर नाईक आणि रितेश म्हात्रे. मी मान्यवरांना विनंती करतोय, केतन दादा टॉस करण्यासाठी. येस आजच्या दिवसातील दुसरी मॅच, दुसरा सामना आणि त्या सामन्याचा नाणेफेकी करण्याची विनंती मी केतन दादाच्या मुलाला करतोय. सप्लाय एका बाजूला और येस जिराट. येस कॉल कोण करणार आहे? आद्य सप्लायर्स कॉल करतोय. ते येस आद्य सप्लायर्स मातोळी टॉस जिंकलाय तुम्ही. फक्त डिसिजन सांगा कारण थोडीशी आपली घाई आहे. फील्डिंग करणार. ओके फील्डिंग करतायत आद्य सप्लायर्स मातोळी अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. रितेश 2 बॉल चॉईस करायचे आहेत इथेच. थँक्यू सो मच सौरभ. विजयासाठी आपण पाहतो तब्बल 105 धावांचं भलं मोठं असं आव्हान. खारेपाट चॅम्पियन लीगचा पहिला सामना आणि धावा मात्र रॉकेटच्या वेगाने येत असताना आपण पाहिल्या. 5 ओव्हरचा सामना आणि स्कोर बोर्डवरती 100चा टप्पा. पहिल्याच दिवशी असा धमाका झालाय तर स्पर्धेचा दर्जा कुठे जाणार याची झलक मात्र आपल्याला पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज, वेगाचा राजा आणि तेज तर्रार गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला झिराट गावाला बिलॉंग करणारा अभिषेक नाईक आणि समोर मात्र तंत्रशुद्ध फलंदाज, प्रदीर्घ असा अनुभव ज्याच्याकडे आहे आणि ज्याच्याकडे कोणत्याही क्षणी मॅच फिरवण्याची कपॅसिटी आहे असा कैवल्य पाटील. पहिली मॅच काय होणार, कोण जिंकणार? एकीकडे आरएन सप्लायर झिराट तर दुसरीकडे एकी वॉरियर्स परुरपाडा. सेकंड इनिंग लावतोय प्रारंभ. रॅटम राऊंड विकेटने अभिषेक सज्ज. ओहो क्या बात है, स्विच इट, स्वीट इट, सुपर हिट. कैवल्य पाटीलने केले दणक्यात सुरुवात. ही कैवल्य याची खऱ्या अर्थानं ओळख आहे आणि कैवल्य पाटील हा खडूस पद्धतीचं क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. स्कोर बोर्डवरती जरी 100च्या वर धाव संख्या असली तरी मी सुद्धा माझा नॅचरल गेम खेळणार हे त्याने दाखवून दिलं पहिल्या चेंडूवरती. यावेळी मात्र आपण पाहतोय मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या एजला लागला, कोणतीही धाव संख्या मात्र मिळत नाहीये. कैवल्य आणि अभिषेक जर आपण पाहिलं तर दोन्हीही खेळाडू एकाच गावाला बिलॉंग करणारे आहेत.
दोन्हीही खेळाडूंना एकमेकाचे कच्चे दुवे पक्के दुवे अगदी चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. त्यामुळे कैवल्य वर्सेस अभिषेक हे बॅटल सुद्धा अशाच पद्धतीचा पाहायला मिळेल. पॉवर प्लेचे षटक RM सप्लायर जिराट संघासाठी खूप महत्वाचं आहे. जर धावा त्यांना चेस करायची आहेत तर पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा येणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका असेल कैवल्य पाटील याची. पण अपू सुद्धा तितका तरबेज गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. येस इट इज थर्ड मॅन बॉलरच्या बाहेर कैवल्यच्या बॅट मधून आलाय आणखीन एक बहरदार चौकार. पहिल्या षटकात घेतला जातोय आणि विकीच्या बॅट मधून धावा येतात. कारण 105 धावा चेस करायच्या आहेत तर प्रत्येक षटकामध्ये ऑलमोस्ट 20 ची धावसंख्या पाहिजे, 21 ही धावसंख्या पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय सुरुवात केली RM सप्लायर झिराड या संघाने. ओ क्या बात है, व्हाट अ फॅन्टास्टिक शॉट. कैवल्य पाटीलच्या बॅट मधून आलाय दर्शनीय दर्जात्मक चौका. स्कोअर लक्षच्या बाहेर. 12 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. जशास तसे उत्तर, चूक प्रत्युत्तर. कैवल्य पाटीलचा पलटवार मैदानावरती आपण पाहतोय. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडूला फेकून दिले सीमा रेषा पलीकडे अँड येस इट्स अ बिगी. कैवल्य पाटीलच्या बॅट मधून आलेला हा पहिला धमाकेदार धुवादार फटका. दी बोट अभिषेक नाईक जो अफलातून गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो त्याच्यावरतीच हल्ला बोल केले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपण पाहतोय कैवल्य पाटीलच्या बॅट मधून. गोलंदाजी करण्यासाठी परूरपाडा संघाचा हा खेळाडू RM सप्लायर झिराट संघ जो रवींद्र म्हात्रे आणि महेश माने यांच्या मालकीचा आहे आणि AK वॉरियर्स परूरपाडा हा संघ आशिष खोपकर यांच्या मालकीचा पाहायला मिळतोय. पहिली मॅच आहे खारेपाट चॅम्पियन्स लीगची, त्यामुळे खऱ्या अर्थानं पहिली मॅच कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचले. पण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय पॉवरफुल परफॉर्मन्स. एखाद्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना काय अपेक्षा असते, मोठे फटके हवेत, षटकार चौकार हवेत आणि त्याच पद्धतीचा हा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आपण पाहतोय जसाच तसा खेळ करतायत. काटोकी टक्कर पहिल्या मॅच मध्ये अनुभवायला मिळते. पहिली मॅच मात्र कमालीची रंगतदार होत असताना सूरज खांबे दिखोडीचा खेळाडू बॅटिंग करण्यासाठी. पहिला चेंडू मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? नो मॅन लँड एरिया मध्ये जाऊन चेंडू पडतोय. सिंगल आले. 21 धावा धाव फलकावरती. अगदी हाय स्कोरिंग मॅच आपण मैदानावरती पाहतोय. कैवल्य पाटील वरती सर्वांच्या नजरा आहेत, कारण या खेळाडूकडे असलेली कपॅसिटी, या खेळाडूकडे असलेला पोटेन्शियल सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा सामना कैवल्य वर्सेस AK वॉरियर्स परूरपाडा असा सुद्धा पाहायला मिळतोय. इथे काय घडलं जाते तर मात्र यष्टीरक्षक आणि थर्डमॅनच्या क्षेत्रक्षणाचा चेंडू सीमा रेषा पलीकडे. धावा कशा येतात त्याला महत्व नाहीये. लेग बायच्या रूपात हा चौकार जरूर आलाय, पण येणाऱ्या धावा महत्वाच्या आहेत RM सप्लायर झिराट संघाला आणि त्याच धावा येत असताना आपण पाहायला मिळतोय.
ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस. साहिल सुर्वे गोलंदाजी करतोय राईट एम राऊंड द विकेटने. कैवल्य पाटील आडव्या बॅटने लगावला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याला चकून जणू फरार झाला सीमा रेषेबाहेर. कैवल्य पाटीलच्या बॅट मधनं आलेला हा आणखीन एक बहरदार चौकार. कर्णधार मात्र आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये पूर्णतः चमकलाय. संघाचं संपूर्ण ओझं आपल्या खांद्यावरती घेऊन तो मात्र खेळ करतोय. आपण पाहू शकता ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून कशा पद्धतीने मिसफील्ड झाला आणि चौकार गेला. यावेळी फुलटॉस. ओहो क्या बात है, फॅंटास्टिक फॅब्युलस पॅरल षटकार. कैवल्य पाटील ब्रँडेड. गोलंदाजी करायची तर नक्की कोणत्या टप्प्यावरती करायची हा मोठा यक्ष प्रश्न आता गोलंदाजांसमोर. प्रत्येक गोलंदाजावरती प्रहार केले जात आहेत, हल्ले केले जात आहेत. जो काउंटर अटॅक, जो बाउन्स बॅक पाहिजे होता आरएम सप्लायर जिराट संघाला, तो मात्र कैवल्य करतोय. आणखीन एक विकी ऑन दी फायर. सेकंड इन अ रो मिड विकेटला क्लिअर करणारा विकीच्या बॅट मधून आलेला. सप्लायर जिराट संघाने 41 ऑन द पुट. यावेळी मात्र स्ट्रेट ऑफ द विकेट, बाणासारखा सरळ प्रहार. अद्भुत टायमिंग. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गेम आपण पाहिला आणि तब्बल 45 धावा कुठल्यात. कैवल्य पाटील 11 चेंडूमध्ये 44 धावांची झंझावाती खेळी करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं विस्फोटक तडाखेबंद स्वरूपाची खेळी मात्र त्याच्याकडून पाहायला मिळाली आणि ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय ते पाहता आता एक वेगळं चॅलेंज, एक वेगळं आव्हान निर्माण झाले AK वॉरियर्स परुरपाडा या संघासमोर. आल्यात पाहिजे 55 नाही रे. सरपंच साहेब दिलीप पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज झाले. मैदानावरती बक्षिसांची सुद्धा आपण पाहतोय खैरात होते, षटकार चौकारांची खैरात होते. मैदानावरती सगळं काही पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये खारेपाट चॅम्पियन्स लीगचा पहिला सामना अगदी मसालेदार पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 आणि 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सिद्धू पाटील येतोय. एक चतुर चलाक गोलंदाज म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. तो पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. दिघोडी संघाचा हार्ड हिटर सूरज खांबे बॅटिंग करण्यासाठी सज्ज. स्विंग अँड मिस. ऑफस्टिकच्या बराच बाहेर हा चेंडू होता आणि चेंडू अगदी दूरवरून खेचण्याचा, लपेटण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला सूरज खांबे याच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं करेंट रन रेट आपल्याला 20.77 पाहायला मिळते, तर रिक्वायर्ड रेट 21.18 पाहायला मिळतोय. जवळपास दोन्ही संघ समान लेवलवरती पाहायला मिळतात. यावेळी मात्र समोरच्या दिशेने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. फक्त एकच धाव मिळते. धाव संख्येवरती आपण पाहतो एका धावेने बदल होत असताना 46 धावा
आता मात्र पाहायला मिळत आहेत. कैवल्य पाटील पाहूया कशा पद्धतीने आता फलंदाजी करेल. हा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. कैवल्य पाटील असं वाटलं की चेंडू थोडासा बाहेर जातो की काय, पण सिद्धू पाटीलने स्वतःला सिद्ध केले आणि खऱ्या अर्थानं या ओव्हरमध्ये त्याने केवळ एकच धाव खर्च केले. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. थोडा कमी गतीने टाकलेला चेंडू, अगदी चेंडूचा अंदाज, चेंडूच्या पेचचा अंदाज मात्र फलंदाज कैवल्य पाटील याला आला नाही आणि त्यामुळे चेंडू निर्धाव केलाय. यावेळी कैवल्य पाटीलच्या बॅट मधनं आलाय बिगी मोठा षटकार आउट ऑफ दी. धुवाधार इनिंग मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजांवरती तो मात्र प्रहार करतोय, पण दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ त्याला मात्र मिळताना पाहायला मिळत नाहीये. आता मात्र आपण पाहतोय इक्वेशन वाढत चालले. या षटकाचा आपण विचार केला तर सिद्धू पाटीलने 5 चेंडूत केवळ 7च धावा खर्च केल्यात. त्यामुळे दबाव RM सप्लायर जिराड संघावरती आता शिफ्ट झालाय. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू आणि आता 12 चेंडू 53 धावा. आता मात्र लक्ष खडतर झाले. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 45 धावा आल्या होत्या. त्यावेळी असं वाटलं की RM सप्लायर जिराड संघ अगदी सहजरित्या धावसंख्येचा पाठलाग करेल, पण येथे मात्र काय घडलं जाते तर सिद्धू पाटीलने टाकलेलं कमालीचं हे षटक आणि त्यामुळे मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही RM सप्लायर जिराड संघावरती. प्रत्येक षटकामध्ये आता 27 धावांची आवश्यकता आहे. 53 धावा चेस करायच्या आहेत. अशा वेळी शेवटच्या 2 षटकांमध्ये 9 षटकार मारावे लागणार आहेत ते RM सप्लायर जिराड संघाला. या पद्धतीचा कॅल्क्युलेशन, या पद्धतीचं इक्वेशन असेल तरच RM सप्लायर संघ जिंकू शकेल. त्यामुळे फक्त आणि फक्त षटकारांची भाषा त्यांना मैदानावरती बोलावी लागेल. सूरज खांबेला सुद्धा आपला नॅचरल गेम करावा लागेल, कारण सूरज खांबे हा खेळाडू सुद्धा आक्रमक कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. पॉवर हिटर आहे, पण त्याला आज मात्र नेहमीच्या लय मध्ये खेळताना पाहायला मिळत नाहीये. नेहमीचा रिदम त्याला अद्यापर्यंत गवसला नाहीये आणि त्याचमुळे कुठेतरी RM सप्लायर जिराड संघ मागे पाहायला मिळतोय. सूरज खांबे बघूया फॉर्म मध्ये येतोय का. गोलंदाजी करण्यासाठी परूरचा गोलंदाज कौस्तुभ पाटील आलाय. पाहूया तो कशा पद्धतीने मैदानावरती आपली गोलंदाजी करेल. 2 ओव्हर्स मध्ये 53 धावांची आवश्यकता. पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये 52 धावा आल्यात आणि तितक्याच धावा आता करायच्या आहेत उर्वरित 2 ओव्हर मध्ये. पहिली मॅच कमालीची रंगतदार, अगदी अनएक्सपेक्टेड अशा पद्धतीने पाहायला मिळाली. 100 धावा करून सुद्धा संघ सेफ नाहीये. त्याच्यामुळे निश्चितपणे गोलंदाजींना विचार करावा लागेल. सिद्धू पाटीलच्या षटकाने थोड्याफार प्रमाणात दिलासा दिला AK वॉरियर्स परूरपाडा संघाला. पाहूया कौस्तुभ पाटील हा गोलंदाज आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. हे षटक खूप महत्वाचं, ही ओव्हर क्रुशियल असेल आणि सामन्याचा रिझल्ट जवळपास या ओव्हरला स्पष्ट होईल. पाहूया हे षटक कोणत्या संघाच्या बाजूने झुकते. ओहो, फुल टॉस येते मात्र. सो याची दक्षता घ्यायची आहे तुम्ही. यानंतर होणाऱ्या ज्या मॅचेस आहेत त्याचे कॅप्टन इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी त्यांनी यायचं आहे. जर नाही आले तर त्या मॅचची ओव्हर कमी करण्यात येईल. जर एक कॅप्टन जर आला नाही तर त्यांना योग्य ते पेनल्टी आकारली जाईल याची नोंद घ्या. बॉल तुम्हाला टॉसच्या वेळेलाच चॉईस करायचे आहेत. हा बीमरचा रिव्ह्यू आहे. सो टेक्निकल टीम आमची चेक करते dreamscricket.in च्या माध्यमातून. आमचे कौस्तुभ दादा आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी बीमरसाठी रिव्ह्यू घेतलाय. आउट ना, आउट.
आणि बऱ्याचशा या- गोष्टी आहेत थोडंसं प्रितेश बऱ्याचशा गोष्टी आहेत खेळाडूंनी सुद्धा या सर्व आयोजनकर्त्या कमिटीला सहकार्य करणं फार गरजेचं आहे. 2 आयोजक आणि त्यांची संपूर्ण टीम असं मी म्हणेन. मग केतन दादा आणि गिरीश दादा यांचा प्रमुख आपण उल्लेख करूयात की ज्या वेळेला ही संकल्पना आणली ऑक्शनच्या वेळेला थोडासा खूप जास्त पाऊस पडत होता, पण अडचणी बऱ्याच आल्या, परंतु त्या अडचणींना झुगारून त्यांनी इतकं सुंदर आयोजन केलंय. एकदा आयोजनकर्त्या केतन दादा आणि गिरीश दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्वांकडून. मैदानावर चित्र फार कठीण आहे, परिस्थिती बिकट आहे, परंतु मैदानात विकी आहे. विकी काय करेल? ओव्हर यू. फुलटॉस होता आणि त्या चेंडूवर जर फटका आला असता तर मॅच मध्ये अचूक रंगत आली असती. पण आपण पाहतोय नवीन खेळाडू हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख आहे असा अगरसुरे गावचा विवेक बनकर वन डाऊनला बॅटिंग करण्यासाठी आलाय. यंदाच्या हंगामामध्ये तुफानी फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू पाहूया मैदानावरती गेल्यानंतर कशा पद्धतीने फलंदाजी करेल. जी विकेट प्राप्त केली कौस्तुभ पाटीलने त्या विकेटसाठी सरपंच साहेब दिलीप पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आले. कौस्तुभ पाटील चा षटकातील पुढील चेंडू पाहूया कशा पद्धतीने तो मात्र आता फलंदाजी करेल. 11 चेंडू 53 धावा. मॅच थोडीशी कठीण झाले, मॅच थोडीशी खडतर झाले आर्यन सप्लार संघासाठी. विवेक बनकर बॅटिंगला गेल्या गेल्या लाईन चेंडू उडवतोय लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. ची 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा कारनामा सुद्धा केलाय. त्यामुळे विवेक वरती सुद्धा सर्वांच्या नजरा असतील. षटकार आलाय. मॅच मध्ये अजून रोमांच वाढलाय. मॅच अजून जवळ होत चाललेली आहे. 58 ऑन दी बोट. दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही पाहायला मिळते. हा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा येणारा निर्धाव चेंडू. एकही वॉरियर्स पोरुरपाडा संघासाठी महत्वाचा आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. आणि आता मात्र आपण पाहतोय इक्वेशन खूप कठीण झालेलं आहे. आता मात्र ऑलमोस्ट प्रत्येक चेंडूवरती षटकार पाहिजे तर आणि तरच आर्यन सप्लायर्स विराट संघ जिंकू शकेल. येथे प्लेड ऑन झालेला आहे. विवेक बनकर जाईल बॅक टू द पवेलियन. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम आर्यन सप्लायर विराट. सरपंच साहेब दिलीप पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज कौस्तुभ यासाठी आलेला आहे. नवीन खेळाडू आपण पाहतोय सोगाव गावचा सुपरस्टार खेळाडू माहित कूर चाललाय. पण सामना आता आर्यन सप्लायर विराट संघासाठी फार कठीण होत चाललंय. आता मात्र लक्ष खूप अशक्य झालेलं आहे. मागील 2 ओव्हरमध्ये धावसंख्येचा फ्लो, धावांचा प्रवाह येणं पूर्णपणे थांबलेलं आहे. आणि त्याचमुळे आपण पाहतोय कुठेतरी अडचणीमध्ये पाहायला मिळतोय तो आर्यन सप्लायर विराट संघ. माहित बॅटिंगला गेलाय. पहिला चेंडू फेस करतोय. चांगला फटका पाहायला मिळालाय. वाईड स्पीड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही धाव मात्र घेतली जात नाहीये. चांगली गोलंदाजी कौस्तुभ पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरची नियंत्रित पूर्ण गोलंदाजी त्याने अद्यापपर्यंत केले. कमालीची गोलंदाजी. केवळ 6 धावा त्यांनी या षटकात अद्यापपर्यंत खर्च केल्यात. तिखट मारा. यावेळी माहित कूरने ठोकलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक तेथे आहे. त्याने टिपलाय शानदार झल. 1 मोर विकेट डाऊन. माहित कूर जाईल बॅक टू द पवेलियन. त्यामध्ये 3 विकेट त्याने प्राप्त केल्या आणि या 3 विकेटसाठी सरपंच साहेब दिलीप पाटील यांच्याकडनं एकंदरीत 1500 रुपयाचा कॅश प्राइज कौस्तुभ यासाठी आलेला आहे. आता मात्र सामना पूर्णपणे
एकी वॉरियर्स पोरुटपाडा संघाकडे झोपलेला पाहायला मिळतोय, कारण विजयासाठी 47 धावांची आवश्यकता आहे. कैवल्य पाटीलने पहिल्या 2 षटकांमध्ये तुफानी तडाखेबंद खेळी केली होती, पण तिसऱ्या षटकामध्ये जे ओव्हर सिद्धू पाटीलने केले तेथे धावसंख्येचा फ्लो कमी झाला आणि तेथून मात्र कुठेतरी RM सप्लाय चिराट संघ बॅकफूटवरती लुटला गेला. पण कैवल्य पाटीलने सुद्धा त्याच्याकडे असलेली कपॅसिटी मैदानावरती दाखवून दिले. वन मॅन शो, वन मॅन आर्मी, अगदी एकटा वाघासारखा लढलाय आणि काही जबरदस्त फलंदाजी केली. पहिल्या मॅच मध्ये अगदी प्रभावी फलंदाजी, इम्पॅक्ट सोडलाय कैवल्य पाटील याने. लीग स्पर्धा आहे त्यामुळे एकदा तरी संघ हारला तर पुन्हा ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. कैवल्य पाटीलच्या बॅट मधनं स्टँड अँड डिलिव्हर आणि 50 धावा झालेल्या आहेत कैवल्य पाटील याचा. सरपंच साहेब दिलीप पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. मैदानावरती आपण पाहतो एकी वॉरियर्स पोरुटपाडा संघ आता मात्र फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय, कारण या मॅच वरती त्याने आपली पकड मजबूत केले, पकड घट्ट केले, शानदार गोलंदाजी केली. पहिल्या 2 षटकांमध्ये कुठेतरी ते ट्रॅक वरती नव्हते, पण आता मात्र तिसऱ्या षटकापासून बॅक ऑन ट्रॅक ते आले, ट्रॅक वर परतलेत आणि शानदार दर्जाची गोलंदाजी करत त्याने मात्र समोरच्या संघाला पूर्णतः रोखून ठेवले. RM सप्लायर चिराट संघ जर आपण पाहिला तर फलंदाजीमध्ये अपयशी ठरलेला पाहायला मिळतोय. कैवल्य पाटीलचा अपवाद जर आपण वगळला तर इतर कोणत्याही खेळाडूला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्याचमुळे मात्र ते पूर्णपणे बॅकफूट वरती गेलेत. सिद्धू पाटील कमालीची गोलंदाजी करतोय. नवीन खेळाडू आपण पाहतोय वेदांत याला पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सिद्धू पाटीलची फिरकी गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय आणि या गोलंदाजीचा अंदाजच बॅट्समन वेदांतला येत असताना पाहायला मिळत नाहीये. यावेळी सफल होऊन ऑन साइडला मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण यामध्ये सुद्धा अपयश आले. चांगली गोलंदाजी सिद्धू पाटीलचा दमदार असता पैलू खेळ या संपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळाला आणि सिद्धू पाटीलची ही 2 षटकं होती, त्या 2 षटकाने मॅच पूर्णपणे टर्न केली. चेंडू हवेत आहे, लॉंग चेस आहे आणि काय अफलातून जल टिपलाय. कॅच ऑफ द डे, सुंदर. ज्याने धुव्वाधार फलंदाजी केली असा एके वॉरियर संघाचा हर्षल पाटील बबलू ठरलाय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. उजव्या हाताचा शैलीदार फलंदाज पहिल्या मॅच मध्ये मात्र
तो दहाडलेला पाहायला मिळाला आणि त्याच्या आक्रमकतेचा परिचय त्याने मात्र पहिल्या मॅच मध्ये दिलाय आणि याच कामगार जोरावरती तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. हॅलो, पहिल्या मॅचला जे पहिल्या इनिंगला जे बक्षिसं लागले ती आपण पहिले देऊयात. हॅलो, सूरज पाटील यायचं आहे, तुम्हाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे नंदन दादांकडून. मनोज मोकल, तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे नंदन दादांकडून. आणि अभिषेक नाईक, तुम्हाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज. दादा, दिलीप दादा, बक्षीस लावलं होतं नंदन दादाने, ते सूरजला द्यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या सूरजसाठी होऊ द्यात. विकेट घेतली होती. अमोल दादांच्या हस्ते या ठिकाणी दिले जाते 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि अभिषेक नाईक आबू 2000 रुपये. या